जय शिवराय मंडळी, मी सोना. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची आपली वारी आहे दुर्गराज राजगड वारी. तर राजगड वाऱ्या आपल्या अगोदरही झाल्या आहेत. आपला ब्लॉग ही यूट्यूबला आहे, तुम्ही तोही पाहू शकता. पण ही वारी खूप स्पेशल आहे. पुण्यातून अगदी 2 तासात आपण किल्ले राजगडच्या बेसला आपण पोहोचलो आहोत. तिथे आपण आता इथे नाश्ता करत आहोत. आम्ही टोटल 17 ते 18 लोक होतो आणि दसऱ्यानिमित्त जो गोंधळ सोहळा राजगड येथे पार पाडण्यात येणार आहे तो अनुभवण्यासाठी आपण आज आलो आहोत. आपण आज दुर्गराज राजगड इथे गोंधळाचा कार्यक्रम आहे दसऱ्या निमित्त, त्यासाठी आलोय आणि आता आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे. जास्त साहित्य असल्यामुळे आमचा निवांत ट्रेक चालला होता, कारण अगोदरच आमचे टेंट 5-6 लोक घेऊन अगोदर पुढे गेले होते टेंट लावण्यासाठी. आताशी आपण 25% पण भाग चढला नाही आहे किल्ल्याचा. माझ्या पाठीमागे तोरणा पूर्ण धुक्यात आणि इकडे पूर्ण फुलांनी सजलेला राजगड. इकडे काहीच नाही. एवढंच घेऊन दमले. माझ्या पाठीमागे बघू शकता ते वयस्कर आहेत, म्हणजे त्यांचं एज झालं तरी पण ते घेऊन चाललेत आणि मी एवढ्या बॉटल्स घेऊनच दमले. च्या मेंबरसाठी आपण थांबलोय. आता कधी येतात बघू. आपल्याला जायचंय परत. पाठीमागे दुर्गराज राजगड, पहिलं प्रेम आणि समोर धुक्यात गेलेला तोरणा, किल्ले तोरणा. तर आम्ही गड चढताना काही लोक गड उतरत होते जे की काल राहिले होते. तर आपली मंडळी आता आलेली आहेत. आता आपण पुढचा प्रवास करू यांच्यासोबत. तर कसं वाटतं राजगड? एक नंबर, मस्त. तुम्ही आलात पहिल्यांदा? हो, एकदा येऊन गेलो. आता एक्सपिरियन्स कसा आहे? मस्त. पावसाळ्यात ना ट्रेक. पुढे बघू शकता. छान. राजगड वारी पावसाळ्यात पण करावी, उन्हाळ्यात करावी, हिवाळ्यात करावी, कधी पण तुम्हाला छानच वाटणार. राजगड कधी नाराज करत नाही. आपल्याला असं चालायचंय. म्हणजे लहानपणी जे काम केलं होतं शेतात ते आता उपयोगी पडतंय. बॅलन्सिंग. तर राजगड बहरतोय नाहीये, राजगड पूर्णपणे बहरलाय. सोनकीनं तर राजगड पूर्ण नटून गेलाय, पूर्ण सोन्यासारखा. तर आता आपल्याला संदेशही भेटलाय. कसं वाटतंय संदेश? वातावरण खूप मस्त. आणि इकडे बघा, हो स्वर्ग. अरे यांना राजगडचा स्वर्ग खतरनाक. राजगड कधीच नाराज करत नाही. ही आपली मंडळी आहेत का? नाही. पावसामुळं सगळीकडे धुकं झालं होतं, पण ते जे राजगडचं सौंदर्य आहे ते तिथूनही खुलत होतं. हा खा आता, जा पाहिजे. कसं चाललंय. तर आता आपण पोहोचलोय पाली दरवाजाजवळ. इथून कधीही तुम्ही आज जा, इथून महाराजांचा एक सहवास ज्या ह्या गडाला लागलाय तिथं फील होतं. तर जय शिवराय मंडळी, आता आपण पाली दरवाजातून आत आलो आहोत. हा जो महादरवाजा आहे तिकडे आपण चाललोय. स्वर्गाची अनुभूती देणारा हा जो मार्ग आहे तो आयुष्यात तुम्ही एकदा तरी या, राजगडवारी एकदा तरी करा. तर डावीकडे पद्मावती माची आहे. तर जर तुम्ही उन्हाळ्यात आला असाल तर साताऱ्याच्या जे डावीकडे पद्मावती माची आहे ती पूर्ण धुक्यात गेलेली आहे आणि त्याच्यावरती सोनकीची चादर जशी घातलेली आहे. तर सदरेजवळ जाताच आपले सुरुवातीला टेंट घेऊन गेलेली मंडळी आपल्याला तिथे भेटली. तर राजगडावरती आल्यावरती आपण आई पद्मावती देवीचं दर्शन घेतलं सुरुवातीलाच आणि तिथे एवढी घाई सुरू होती, सगळं आवरावर सुरू होते. तर मंदिरात सजावट ही खूप छान केली होती आणि आईंना जी साडी नेसवल्या होत्या
त्या बघूनच भारी वाटत होतं. आणि आईचा आशीर्वाद घेतला. सजावटीचं काम अजूनही सुरू होतं. सगळेजण त्याच्याच घाईमध्ये होते. आणि आम्ही सारे शिवभक्त जे आम्ही इंस्टाग्रामवरती कधी ऑनलाईन भेटतो, आज आम्ही प्रत्यक्षात भेटत होतो समोरासमोर. आणि खूप छान वाटलं, कारण असा योग गडावरतीच जुळून येतो. आपल्यासोबत आपले दादा भेटलेले आहेत. आपली भेट कुठे झाली आठवते ना? वासोटा. आणि दुसरी गोष्ट, ताईन मी सोबत होतो. आम्ही एक आपल्याबरोबर एक मुलगा होता प्रमोद पावडे म्हणून, त्याला एक पाय नव्हता. आम्ही आज ह्याच्या अगोदर पण इंस्टावरती बोलत होतो. एकमेकांना ओळखलं पण नाही. घरी गेल्यानंतर ताई मला मेसेज करते तुम्ही आणि नंतर मी म्हणलं ताई तू पण नाही ओळखलं, मलाच माहिती नव्हतं. म्हणजे घरी गेल्यानंतर इंस्टावर नंतर आमचं बोलणं झालं. तो बॉन्ड ते चालू राहिलं आणि अजून पण आम्ही बोलतो. आता भेटलो राजगडावर. ताईचा व्हिडिओ पाहत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण खूप स्ट्रगल करते, कारण जॉब बरोबर गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे त्याच्या आवडीतून इतर मुलींना किंवा इतर महिलांना प्रेरणा मिळेल असे ते काम करत असते. मी पण एक माझे जे फोटो पाहताय ना तुम्ही कुठले ते असे 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 ताईला मॅसेज करून पण सांगितलेला आहे की जे मी करत नव्हतो, खरंच काढत नव्हतो तसे फोटो. पण ताईला सांगितलं की तू जेव्हापासून ते फोटो काढते ना, ते मी पाहिलं, मग तेव्हापासून मी जे फोटो काढतोय ना, म्हणजे आज मी तिला सांगतोय आणि बोलली म्हणजे तुमचं परत काढू असे फोटो, परत काढू आपण घेऊ. आता नवीन स्पॉन्सर भेटलाय चहासाठी. चहा विषय स्पॉन्सर हायलाइट करा स्पॉन्सरला. मी अजिबात बोलणार नाही. तर हे 3 जे म्होरके होते, उदयन असू दे, अमोल, उन्हाळ, तर हे काय करत होते, एकाला पकडून आणायचे आणि त्यांच्याकडून चहा नाश्ता सगळं घ्यायचे, म्हणजे स्कीम करायचे. पण काही पण असू द्या, हा वेळ आम्ही खूप सर्वांनी फील केला, एन्जॉय केला सोबत. आणि यांचं हे चालूच होतं दिवसभर. अरे काय चाललंय बिचाराला. अशा रीतीने आणखी एक स्पॉन्सर यांना सापडलाय. आता पुढचा बकरा कोण होईल का सांगता येत नाही. आता आपण चाललोय किल्ल्याच्या बाले किल्ल्याकडे, जो की पूर्ण धुक्यामध्ये आहे. तर गोंधळ सोहळा रात्री होता आणि आमच्याकडे दुपारी खूप टाइम होता. तर म्हटलं गड फेरी पण होईल. मग म्हटलं बाले किल्ल्यावरून सुवेळा माची वगैरे पाहून यावं. गडाचा हा अनुभव पण तितकाच भारी आहे. पाहू शकता पूर्ण धुकं. आणि आपण आता बाले किल्ल्यावर आहे. आपल्याला आता भेटलाय साह्य वेडा. भोलेनाथांचं छान असं दर्शन घेऊन आपण बालेकिल्ला उतरला आणि उजवीकडे सुवेळा माचीकडे जाण्यासाठी वाट आहे. तर आता आपण जात आहोत सुवेळा माचीकडे. तर सुवेळा माचीवरून बालेकिल्ला असा दिसत होता. तर अख्खं प्रवासी रायगडाचं अख्खं कुटुंबच मला तिथे भेटलं. सुवेळा माचीकडे जाताना खूप छान वाटलं त्यांना भेटून. तर आता आपण आहोत सुवेळा माचीजवळ, चिलखती बुरुजाजवळ आणि पूर्ण धुक्यात आहे. पण हा पण अनुभव घेणं गरजेचं आहे.
आणि ह्या भगव्याकडे पाहून अक्षरशः मनात म्हणजे ऊर भरून आला, डोळ्यात अक्षरशः पाणी तरळलं. दोन्ही वेळा आपण आलोय सगळं माचीवरती. असाच व्ह्यू भेटलाय. बघू थोडा वेळ आपल्याला व्ह्यू भेटतोय का. इथून चिलकती बुरुजाजवळून राईट साईडला आपण जेव्हा आलो तेव्हा आपले बाप्पा गडगणपती. आपण आता जे राजगडावरून नेडा आहे तिथं आलोय. आता आपण आहोत राजगडावरील हत्तीप्रस्तर. इथे हा जो भाग दिसतो हा ना थोडा हत्तीसारखा दिसतो. आपण हा सुवेळा माची इथे पाहायला भेटतो. ही पूर्ण सुवेळा माची इकडे पूर्ण धुक्यामध्ये. मंडळी, श्रेयाला राजगडावरती खूप दिवस झाले यायचंय. आय थिंक 10-15 वेळा तर आपलं कॅन्सल झालं ना. म्हणजे यायचंय, पूर्ण गाडी वगैरे तयार झाली, आम्ही प्लॅन कॅन्सल झाला. आज फायनली श्रेया राजगडावर आले. कसं वाटलं श्रेया तुला? खूप छान. फायनली बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी राईट. बर्थडेच्या रात्रीच तुम्ही प्रवास केला राजगडासाठी. फॉग आहे पण एक फिलिंग आली. आपण परत येऊ, ठीक आहे. तर बजरंग बलींचं दर्शन घेऊन आता आपण परत निघालोय आपल्या टेंट जवळ, कारण पेट पूजा पण आता भूक लागली होती. आता आपण सादरेजवळ आपले टेंट आहेत तिथे आपण चाललो आहोत. एक नंबर. राजगडी वसे आमचा देव हे दिवस आपल्याला जगायचे असतात गडावरती. आपण जेवण झाल्यावरती परत पद्मावती माचीकडे आलो, कारण तिथे पूर्ण कार्यक्रम तिथेच होणार होता. खोले
तर आताची ही पिढी एवढ्या जोशाने एवढ्या आनंदाने सगळे सण गडावरती साजरे करतात, ते पाहून खूप भारी वाटलं. तर संध्याकाळी कार्यक्रम सुरू होणार होता गोंधळाचा, त्यामुळे सगळेजण आपले टेंट वगैरे लावत होते. या धुक्यात, ह्या पावसात, ह्या वाऱ्यात गडावरती अशी ऊर्जा निर्माण झाली होती, अंगावरती अक्षरशः काटा आला होता. आणि हे पाहतानाही मी शब्दातही वर्णन करू शकत नाही. एवढ्या पावसाच्या दिवसात एवढे शिवभक्त गडावर हजर होते, हे पाहूनच आश्चर्य वाटलं. पण ही महाराजांची कृपा, महाराजांचा आशीर्वाद आणि महाराजांप्रती असणारं प्रेम. शिवप्रतिष्ठा
आज या चिमुकल्याला आणि इथं असणाऱ्या सर्वांना हा कार्यक्रम पार पडण्यास कोणी रोखू शकत नव्हतं. पाऊस, पाणी, वारा. तर मर्दानी खेळ पाहून झाल्यावरती आपल्या इथे आज आदरणीय अवधूत गांधी सर आले आहेत आणि त्यांचे अभंग, त्यांची महाराजांवरती जी गाणी आहेत ती तुम्हाला माहितीच आहेत. तर आज आपण त्यांना ऐकणार होतो आणि हा अनुभव माझ्यासाठी फर्स्ट टाइम होता त्यांना ऐकायचा. त्यामुळे मी खूप खुश होते आणि मी खूप एक्साइटेड होते त्यांना ऐकायला. नुसता येऊ नको आणि हा योग ज्यांच्यामुळे जुळून आला सुनील दादा पवार ते खूप कष्ट घेतात हा सगळं उभं करण्यामध्ये आणि वृषालीताई आणि त्यांची सर्व टीम गड गोंधळी. सुमुख सुंदर हे गजवदना, सुमुख सुंदर हे गजवदना, तव चरणी करीतो वंदना. षड्गुण ऐश्वर्य संपत्ती जस म्हणून अवतारी म्हणून त्यासाठी भगवान शंकराचा अवतार मानतो. साध अखिल विश्वास ही साध अखिल विश्वास ही साध अखिल विश्वास ही साध अखिल विश्वास करुण रक्तास सांगतो थोर दिव्य इतिहास, सांगतो थोर दिव्य इतिहास. देई सन्मान तोची अवकाश, देई सन्मान तोची अवकाश. स्मरूया मिळून याद शिवदास अनंत अडचणी येतात पण हा कार्यक्रम दरवर्षी राबवतात. छत्रपती शिवाजी महाराजांना कमी अडचणी आल्या का स्वराज्य उभं करण्यासाठी? एक साधन उदाहरण तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज हिंदू आहोत आणि छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. बस हे ध्यानी ठेवायचं. तुम्ही कोणाची जात विचारू नका. तुझी जात काय? शिवराय. माझी जात काय? शिवराय. महाराज आहेत आणि ते रक्ताच्या कणाकणामध्ये असलेले महाराज. रणमस्तजी
रणमस्तांची छातावची तलवारीची हात हे मातीची आगळ सरणावरची रोज रंगायाची रणमस्तांची छातावची मोबाईल खाली करा रे. मोबाईल खाली घ्या. Power
सरांनी जो माहोल केला होता, सगळं वातावरण शिवमय सुरमय झालं होतं आणि असा सोहळा मी कधी अनुभवला नव्हता. त्यानंतर देवीची आरती झाली. देवीची आरती झाल्यानंतर सगळेजण आम्ही जेवायला बसलो आणि जेवण ही खूप छान सुंदर झालं होतं. उपवासाची पण सोय होती. रात्री देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम पार पडला. रात्री कधी झोपलो या पावसात कधी पण असं वाटलं नाही. अजिबात थंडी पण एवढी जास्त वाजली नाही, कारण असा माहोलच झाला होता. रात्री सकाळी उठल्यानंतर प्रत्येक जण जायची तयारी करत होता. लवकर लवकर उठणार आहे आम्ही. गँग पूर्ण झोपलेलं आहे आमच्या अजून. कसे हाल झाले रात्री? नाही, ज्यांनी पांघरून आणलं होतं, स्वेटर आणलं होतं. आमचा टेंट असं वाटत होतं की समुद्रात लेहरतोय. त्यावर आम्ही तो लेहरतोय. आपण तर चांगल्या ठिकाणी होतो, बाकीच्यांचा काय लेहरून गेला पुढे. सगळ्यांचे जहाज उडलेत, आमच्या जहाजांनी अजून तल तरलेलं आहे. कारण आम्ही व्यवस्थित बांधले आहे. म्हणजे तुम्ही गडावर आला, पावसाचं वातावरण माहित नसतं. सगळ्यात पहिले मी उठलो, माझा चहा बघून तुम्ही दोघी उठले. आम्ही तुझा आवाज ऐकला, चहा टाका. चला भेटू. याला पण खायचंय भात 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 भात. देऊ नका आम्हाला पण थोडा भात. हे हावरे बघा, त्या दादाने आम्हाला भात दिलाय. खतरनाक बनवलाय, आम्हाला पण लाजवला तुम्ही. सगळे उठल्यानंतर आम्ही टेंटच्या घड्या घातल्या आणि आता आपली परतीची वेळ होती, त्यामुळे सगळे टेंट वगैरे आवरून आम्ही गड उतार करणार होतो. टेंटच्या घड्या घालताना आता आपण निघायचं आहे. ही ब्रश करते. शपथ सांगतो मी, मोठा टेंट घेतला असताना आपण पूर्ण टेंट आवरत आहे. So, then stories by Harshu. अरे इकडे माझ्याकडे. बरोबर
गड आता आपण उतरत आहोत. भयानक वारा, भयानक पाऊस. असे दिवस परत जगायला भेटत नाहीत आणि आत्ताची पिढी जी गडावर येऊन असे सण साजरे करतात, असेच हे पुढे सण साजरे होऊ द्यात, गडाचे संवर्धन होऊ द्यात. म्हणजे ह्या छोट्या मुलाला थंडी वाजत नाही का, हा क्वेश्चन पडतो. तर तुम्ही ही कारणे देऊ नका. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा गडावरती हे सगळं महाराजांचं केलेलं आहे. आपण ह्याचं जतन केलं पाहिजे. हा जो कार्यक्रम ज्यांनी पूर्ण पार पाडला, गडगोंधळी यांचं मी मनापासून आभार मानते, ज्यांनी हा एकदम छान असा कार्यक्रम ठेवला आणि खूप छानरित्या पार पाडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. ए चला रे चला. एक हाताने दिसते फोटो मध्ये, सगळ्या व्हिडिओ मध्ये. जीव सोडलाय. कसा झाला ट्रेक? एकदम छान, एकदम व्यवस्थित. आणि आमचे उदयन सरांनी आम्हाला खूप प्रोत्साहन केलेलं आहे. माहिती पण खूप चांगल्या पद्धतीने उदयन सरांनी दिलेली आहे आम्हाला. चला चला, म्हणायचं आम्हाला खूप छान, खूप छान. आम्ही त्यांचा आभार मानणार आहोत. उदयन कोण पडला? आपला मोबाईल मला स्पेस गेलेला आहे. आपल्याला अभिषेक भाऊने आपला मोबाईल दिलेला आहे खास व्हिडिओ साठी. सो धन्यवाद भाऊ. आता आपण गड उतरत आहोत. आजपेक्षा थोडासा पाऊस असल्यामुळे आणि गडावरती खूप गर्दी झाली होती, त्यामुळे हळूहळू गड उतरत आहे. हे अशा रोडवरती थोडस सावधान पाय टाकावे लागतात. मीच पडायचे. कसं आहे, सगळं कॅडबरी झाले पूर्ण. लोक चढतात, काही लोक उतरतात, मजा येते. अशा तऱ्हेने आपण जो गोंधळाचा कार्यक्रम होता राजगडचा, तो छान पार पडला आणि आपण गडाच्या खाली उतरलो. अजून काही मेंबर्स आहेत वरती, येतात खाली. आणि पाऊस खूप आहे, 2-3 दिवस पाऊस सांगितले, त्यामुळे ब्लॉग पूर्ण तुम्हाला पावसाचाच बघायला भेटणार आहे. ठीक आहे, पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतच टाटा, बाय बाय, टेक केअर. गडावर इतकी माणसं जाणार म्हटल्यावरती कचरा पण होणारच, पण खाली गडाच्या खाली कचऱ्याचं व्यवस्थापन केलेलं आहे. तर इथं आपण कचरा पूर्ण टाकलेला आहे आपला. पाऊस खूप असल्यामुळे थोडासा गाडीचा प्रॉब्लेम झाला, पण तो लगेच सॉल्व्ह झाला आणि जोगेश्वरी इथे मिसळ खाऊन आमच्या व्हिडिओचा शेवट झाला. अशा प्रकारे आपण पूर्ण गड सोहळा आपला पार पडला आणि आम्ही रिटर्न घरी आलो. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सोनाली गावडे व्लॉग्स या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय, टेक केअर.